नमस्कार ॲस्पिरंट्स, कसे आहात? अभ्यास चालू असेल सगळ्यांचा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आजच्या लेक्चरची एक नवीन सिरीज आज आपण इंट्रोड्यूस करणार आहोत. ती सिरीज असणार आहे प्रश्न शोधा. आणि ज्याच्यामध्ये हे कुणासाठी असणार आहे मी पहिल्यांदा स्पष्ट करतो. ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक व्यवस्थित झालेलं नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांची सततपणे प्री फेल होत आहे, ठीक आहे, साधारणतः 3 ते 4 अटेम्प्ट झाले आहेत तरी पण त्यांना परी काढणं शक्य होत नाही आणि ज्यांचं बेसिक व्यवस्थित नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज असणार आहे. बेसिकली त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर स्टेट बोर्ड जे आहेत, स्टेट बोर्डची व्यवस्थितपणे आपण तयारी करून घेणार आहोत. स्टेट बोर्ड त्याच्यामध्ये मग प्रामुख्याने भूगोल हा विषय असेल, इतिहास असेल आणि नागरिकशास्त्र म्हणजे पॉलिटीसाठी जे गोष्टी आपल्याला लागतील त्या. आणि जर आपल्याला वेळ राहिला भविष्यामध्ये, तर आपण अर्थशास्त्राचे देखील बेसिक संकल्पना ज्या आहेत तर ते याच्यातून शोधणार आहोत. आता तुम्ही म्हणाले प्रश्न शोधा हे नाव का दिलं असेल या सिरीजला आपण, तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं आहे की अनेकदा स्टेट बोर्ड आपण वाचतो, पण कुठल्या गोष्टीला जास्त फोकस केला पाहिजे किंवा याचा 2 फायदे होतील. एक तर की तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचताना, स्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या संदर्भातलं कुठलंही पुस्तक वाचताना तुम्हाला प्रश्न कुठल्या गोष्टींवर विचारला जाण्याची शक्यता वाटते, हा जो दृष्टिकोन तयार होतो ना, म्हणजे जी अँगल म्हणतो आपण की पाहण्याचा आउटलुक थिअरॉटिकल वाचताना, तो MCQच्या अँगलने तुम्ही वाचला पाहिजे. म्हणजेच त्याचा फायदा तुम्हाला पूर्वपरीक्षेला होईल. आणि जर तुमचा थोरोली बेसिकचा अभ्यास नीट झाला तर त्याचा फायदा निश्चितपणे तुमच्या मुख्य परीक्षेला होऊ शकतो. आत्ताचा जो काळ आहे ना, तुम्ही या काळामध्ये काय केलं पाहिजे, तर माझं तुम्हाला सांगणं हे राहील की प्रश्नशोधा ही सिरीज तुम्ही फॉलो करा, ज्यांनी नवीनच आता तयारीला सुरुवात केली आहे राज्यसेवेसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक जास्त झालेलं आहे चांगलं, ज्यांचं निघते, त्याचा कॉन्फिडन्स त्यांचा चांगला आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आत्ताच्या काळामध्ये ऑप्शनल सब्जेक्टकडे तुम्ही लक्ष द्या. वैकल्पिक विषय ज्याला आपण म्हणतो, तो वैकल्पिक विषय ठरवून घ्या. त्याच्यामध्ये विषय ठरवतानासाठी कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे, किंवा जे व्यक्ती प्रामुख्याने, जे विद्यार्थी, जे ॲस्पिरंट्स प्रामुख्याने मराठी माध्यमातून पेपर देणार आहेत, अनेक क्लासेस सध्या सुरू झालेले आहेत, ते तुम्ही आसपास चौकशी करून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकताय. किंवा मी प्रामुख्याने मराठी साहित्य या विषयाचे देखील लेक्चर्स आपण सुरू करणार आहोत, तर त्यासाठीच एक चॅनल मी देखील तुमच्याशी थोड्याच दिवसात शेअर करेल, ज्याच्यामध्ये बेसिक्स पेपर 1ची तयारी आता तिथे ऑलरेडी एक साधारणतः 30 ते 40 लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्या चॅनलवर. तर तो विद्यार्थ्यांनी त्याचा देखील लाभ घ्यावा. आणि आता आपणच पहिल्यांदा सुरुवात इयत्ता 5वीपासून करणार आहोत. जरी आपल्याला सिलेबसमध्ये सांगताना बरेचसे लोक सांगतात की तुम्ही 6वी ते 12वीपर्यंत बेसिक जॉग्राफी तुमचं तोंडपाठ पाहिजे, किंवा तुम्ही ते व्यवस्थितपणे थोरोली अभ्यासला गेलं पाहिजे. तर आपण आता ती जी प्रश्नशोधा ही सिरीजला आपण येत्या लेक्चरपासून सुरुवात करणार आहोत. आपले काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकताय. आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या सिरीजची सुरुवात आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. एक इंट्रोडक्शन म्हणून मी तुम्हाला हे लेक्चर अपलोड करत आहे.